नमस्कार मित्रांनो, तर आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्वाचे 10 किल्ले पाहणार आहोत। स्वराज्यामध्ये साधारण 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत। त्यापैकी आज आपण महत्त्वाच्या 10 किल्ल्यांची माहिती जाणून घेणार आहोत। शिवनेरी किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो म्हणजे शिवनेरी किल्ला। 19 फेब्रुवारी 1630 साली रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ नाणेघाट डोंगरामध्ये वसलेला आहे। हा किल्ला अंदाजे पुण्यापासून 105 किलोमीटर अंतरावर आहे। या किल्ल्याला चारही बाजून कठीण चढाव असून त्याला जिंकण्यास कठीण असा बालेकिल्ला आहे। किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व राजमाता जिजाऊ व बाल शिवाजीराजे यांच्या प्रतिमा आहेत। तोरणा किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1647 मध्ये जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव ठेवले तोरणा किल्ला। तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वेल्हे गावाशेजारी आहे। हा किल्ला पुणे शहरापासून 51 किलोमीटर अंतरावर आहे। तोरणा या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1403 मीटर इतकी आहे। तोरणा किल्ला साधारण 1470 ते 1486 मध्ये बांधला गेला असावा। सिंहगड किल्ला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन प्रवासामधील महत्त्वाचा किल्ला म्हणजेच सिंहगड किल्ला। सिंहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किमी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच इतका आहे। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे। राजगड किल्ला। राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिली राजधानी होती। राजगड हा किल्ला पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किमी अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला 24 किमी अंतरावर आहे। प्रतापगड किल्ला। स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला। अफजल खानाचा वध हा ऐतिहासिक प्रसंग आपल्याला माहिती असेलच। त्या प्रसंगाची साक्ष देणारा ऐतिहासिक किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला। हा किल्ला पुणे शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर इतका आहे। हा किल्ला सुमारे समुद्र सपाटीपासून 3556 फूट उंच आहे। सिंधुदुर्ग किल्ला। सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे। 5 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली। सिंधुदुर्ग हा किल्ला पुणे शहरापासून 400 किलोमीटर अंतरावर इतका आहे। भारत सरकारने या किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला खूप महत्त्व होते। किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे। तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर इतकी आहे। बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत। लोहगड किल्ला। लोहगड हा किल्ला पुणे शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे। लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात येतो। पन्हाळा किल्ला। पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे। पावनखिंडीची लढाई आपणास माहितीच असेल। ह्या ऐतिहासिक प्रसंगाची साक्ष देणारा किल्ला म्हणजेच पन्हाळा किल्ला। पन्हाळा हा किल्ला पुणे शहरापासून 251 किलोमीटर इतका आहे। हा किल्ला समुद्र सपाटीपासून 977.2 मीटर म्हणजेच 4040 फूट उंच इतका आहे। हा गड सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येतो। पुरंदर किल्ला हा एक स्वराज्यातील महत्त्वाचा किल्ला आहे। महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती म्हणजेच संभाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणजे पुरंदर किल्ला। पुरंदर हा किल्ला पुणे शहरापासून 41 किलोमीटर अंतरावर इतका आहे। पुरंदर किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे या किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता। सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूल रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत। त्यापैकी एक फाटा 24 किलोमीटर अंतरावर
भुलेश्वरपर्यंत बसलेला आहे. त्याच पाट्यावर सिंहगड, वज्रगड, पुरंदर वसलेले आहेत. रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा किल्ला म्हणजे रायगड किल्ला. स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच रायगड किल्ला. रायगड किल्ला पुणे शहरापासून 152 किलोमीटर अंतरावर इतका आहे. रायगड किल्ला मुंबई शहरापासून 161 किलोमीटर अंतरावर इतका आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंच आहे. रायगड हा किल्ला स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे शिवराज्याभिषेक हा याच किल्ल्यावर झाला. तर मित्रांनो, हे होते आपले 10 महत्त्वाचे किल्ले. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.